टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हमल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये 3 जण जे होते ते डोंबिवलीमधील होते। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या कोल्हापुरे चौक परिसरात आणि याच ठिकाणी असलेल्या विजयश्री या इमारतीमध्ये संजय लेले ज्यांचं या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला यांचं घर आहे आणि आपण पाहू शकतो या पूर्ण परिसर जो आहे तो आज सकाळपासूनच बंद आहे। या ठिकाणी सगळे दुकानं जे आहेत ते बंद केलेली आहेत। कालपासूनच या ठिकाणी डोंबिवलीकरांनी मोठा निषेध व्यक्त करत डोंबिवली बंदची हाक दिली होती। त्यानुसार या ठिकाणी जे दुकानं आहेत हे बंद करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या घटनेमध्ये या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमध्ये 3 जण अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तिघांचाही मृत्यू झाला होता व त्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार देखील डोंबिवलीमध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळेला स्मशानभूमी बाहेर असेल किंवा डोंबिवलीच्या विविध परिसरामध्ये डोंबिवलीकरांनी नाराजगी व्यक्त करत, निषेध व्यक्त करत या ठिकाणी घोषणाबाजी करत डोंबिवली बंदची हाक दिली होती। आणि याचबरोबर माझ्यासोबत संजय लेले यांचे मित्र आहेत जे या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर होते आणि आज या बंदमध्ये हाक त्यांनी दिलेली आहे आणि या बंदमध्ये सहभाग होण्यासाठी आव्हान देखील करत आहेत। नेमका त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय नेमकं तुमच्या भावना आहेत? काल ज्या पद्धतीने अंत्यविधी झालेला आहे आणि यानंतर डोंबिवलीकरांचा रोष हा दिसून येत आहेत, काय नेमकं तुम्ही पहिले आव्हान? मी डोंबिवलीकरांना एवढंच आवाहन करतो आहे की जर सर्व पक्षीयांनी जो बंदचं आवाहन केलेलं आहे निषेध करण्यासाठी, तर त्यात सर्व डोंबिवलीकरांनी कृपया सामील व्हा आणि निषेध नोंदवा। कारण डोंबिवलीकर आपण एक आहोत हे दाखवण्यासाठी ही उत्तम संधी आहे। एक मित्र म्हणून तुमच्या काय भावना आहेत की ज्या पद्धतीने तुम्ही अनेक वर्ष त्यांच्याबरोबर आपला मैत्री तुम्ही केलेली आहे, कसा त्यांचा स्वभाव होता आणि अशी काय तुम्हाला अशी त्यांची आठवण येते? म्हणजे सकाळच्या वेळेला कसे यायचे, कशा पद्धतीने त्यांचा नेचर होता, कसं त्यांचं कुटुंब अशा या पद्धतीने या स्टेजवरती आलेलं? संजय म्हणाल तर माझा पहिल्यापासून म्हणजे आम्ही क्रिकेट वगैरे एकत्रच खेळायचो, पण नंतर पण माझं त्यांच्या कुटुंबियाशी म्हणाल तर माझा पेपर त्यांच्या घरी असल्यामुळे बिल घ्यायला जाणं वगैरे येतं। कधी जर मला बिल घ्यायला जायला उशीर झाला तरी त्याचे वडील स्वतःहून खाली यायचे। मी त्यांना म्हणायचो, अरे काका तुम्ही खाली येऊ नका, तरी पण नाही म्हणतो, प्रवीण तू वेळेवर येत जा, मग मी नाही खाली येणार। त्यांच्या घरी गेलो तर कधी त्यांनी घरात बोलवल्याशिवाय बिल नाही दिलं आणि आपुलकीने विचारपूस करायची माझी तर पण घरातल्यांची माझ्या। जे ते जसे प्रेमळ होते संजय लेले तसंच त्यांचं कुटुंबही होतं। एकंदरीत आपण पाहिलं या ठिकाणी निषेध सगळीकडे व्यक्त केला जातोय। सुनील जाधव, डोंबिवली।